मंडळी, माझं नाव विजन सोलकर आणि आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आता मी चाललोय फोंडाघाटातील बाजारपेठेत। तर आज न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची दिंडी। तर आता बहु जाणार आहोत आणि शूट करतलोय, तो ब्लॉगवर शेवटपर्यंत राहा। तर चला जाऊया आता बाजारात, चला भेटूया। अगदी योग्य वेळी आलात। हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो। अजून एक विठ्ठलाची मूर्ती। काय सारखं ते इट्टल करत राहता। आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटू बाळ बी आहे। त्याला थोडा लक्ष कुटुंबाकडे तुझ्या, म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब। पण या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळ्या विठ्ठलाशिवाय बाकीच्याच मी येड्या म्हणते मी। सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही तर त्या विठ्ठलाची पूजा करत बसायची, दुसरा उद्योगच नाही। हे पहा, तुमचा विठुरावर उगाचच राग आहे। तो जगाची चक्र चालवतो, म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो। सगळी त्याची कृपा आहे। माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा। मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता ना, त्याला विसरा असं कुठं म्हणते मी, पण तो छोटा लेकराकडे जरा लक्ष द्याल की नाही? आवड ज्या भक्तीनं तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावता ना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी, नाही तर त्याच्याला वाटेला येईल ती माती। तुम्ही विनाकारण वाद घालत आहात। हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते, पावसाळ्याच्याकडे लक्ष ठेवा। आणि हो, मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत। आले म्या। अरे विठ्ठल, काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी मी करून देत असते, आणि आता विठ्ठलाला रागही भरते। तो मला हवा। विठ्ठला, तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतके सणाखाली आहेत। चला आता तुम्ही इथे बसा बरं, आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही। आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया। मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो,
पण त्याआधी माती भिजवायला हवी. तुझ्या पदी वाणी या दगडी मूर्तीने तुमच्यातला बापाचा सुद्धा दगड केला. माझ्यावर विश्वास ठेव. हे काय झालं, कधी घडलं याची मला काही कल्पना नाही. माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही. स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? नाही, तुम्ही जीव घेतलाच नाही. विठ्ठला, भगवंता, कोणत्या बाबाची बळी भोगतोय आम्ही. असा खोपलास आमच्यावर, कोप करतोस का आमच्यावर? आता एका माऊलीचं कोप काय असतं हेच तुला दाखवते. आता याला इथे ठेवायचं नाही. आता याचे तुकडेच केलं पाहिजे. खबरदार मला स्पर्श करायचं. विठ्ठला, 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 विठ्ठला. अजून तिच्या विठ्ठलाचंच नाव घेत आहे. जगात कोणी याचं नाव घेणार नाही असं शाप आहे का आईचा, या जगाच्या बापाला. असा अनर्थ करू नकोस. विठ्ठला, विठ्ठला. उठ पोरा, तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा अढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुझे चरण स्पर्श करता येणार नाही. माझं पोर मेलंय. माते, तुझंही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते.